कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महोत्सव 2024 कुकिंग कॉम्पिटिशन पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील एक क्षण ज्या स्पर्धकांची फायनल राऊंडसाठी निवड झालेली आहे त्यापैकी एका स्पर्धकांशी आपण संवाद साधलेला आहे। चला पाहूया त्यांनी काय बनवलं होतं। पण पाठकांना आणि स्त्रियांचं सगळं घरामधली कर्तव्य आवड याचा अतिशय जवळचा संबंध याची मला जाणीव। मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, जवळजवळ 10 वर्ष मी हडपसरला प्रॅक्टिस केली आणि त्यावेळेला लक्षामध्ये आलं की स्त्रियांचे बरेचसे आजार जे आहेत त्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी जास्त अवलंबून आहेत आणि व्यक्तिमत्व विकास, खरं तर हा आजचा कार्यक्रम सगळा जो आहे तो स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकासातलं मोठी पायरी आहे। पण स्त्रीला काही व्यक्तिमत्व असतं असं तिलाही वाटत नाही आणि समाजालाही वाटत नाही आणि पहिल्यापासून कुठे ना कुठे बऱ्याच जणींच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत आता होत नसेल कारण खूप काळ बदललेला आहे, पण थोडासा न्यूनगंड किंवा मी कौमुदी, मी आज बनवली आहे जिलबी तांदळाच्या पिठाची आणि मी आता वर्कशॉप घेते, उकडीच्या मोदकांचे वर्कशॉप घेते आणि एका संस्थेमध्ये मी सिनियर सिटीजनसाठी सुद्धा कुकिंग वर्कशॉप केला जातो। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस आहेत माझे। हो का? तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 7028071729। थँक्यू। काय बनवले तुम्ही? मी बनवली ही तांदळाच्या रव्याची जिलबी आणि ही रबडी आहे, पण ह्याच्यामध्ये मी ओल्या नारळाचं दूध आणि तांदूळाची पिठी असं वापरून केलं आहे आणि याची खासियत आहे की प्राजक्ताच्या फुलांची जी देठं असतात ती केशरासारखी वापरली। ते बघायचं असं रंग सुटतो, सेम केशरासारखा। हां, म्हणजे प्रत्येक वेळेला केशर वापरायची गरज नाही आहे। बरोबर बरोबर। छान, तुम्ही आता टेस्ट करा। अजूनही खूप छान छान अशा रेसिपीज आपण पाहणार आहोत, परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद।